कमकुवत मेंदूला जास्त पैसा मिळाल्यामुळं दूध पाजणारी आई का सांभाळायची हा प्रश्न सडेल मेंदूच्या माणसांना पडला. मग त्यांनी ती आई वृद्धाश्रमात घातली. तुम्ही सगळ्या वृद्धाश्रमांचा सर्वे करा, अजून धोत्रावाल्याची आणि पायजामावाल्याची आई वृद्धाश्रमात नाही, पण बेल्ट लावून इन करणाराची आई त्याच्या बंगल्यात नाही. हे कधी तपासा. शेतकऱ्याची बायको सासऱ्याला शिव्या देईल शिव्या, पण उपाशी झोपवणार नाही. शिव्या देईल ते माणूस आहे शेवटी. कुठंतरी त्याला पश्चाताप होतो, कुठंतरी त्याला रागाची उत्पत्ती, क्रोधाची उत्पत्ती होते. कामाचा लोड आला, कुटुंबामध्ये अडचणी आल्या, माणसाला रागा होणं साहजिकच आहे. एखादी सून शेतकऱ्याची बाई आहे, मुलाचा डबा लवकर करायचा आहे, पोरगं रडायला लागलंय, गॅस संपत आलाय, पाहुणे दारात बसले, त्यांना चहा करायचा आहे, अशा वेळेस तिच्या वाणीतून शब्द सुटणं साहजिकच आहे. कारण मुलगा रडतोय, त्याचा डबा करायचा आहे. सगळ्याच उपाधी आहे. संसार म्हणलं का उपाधी आहे. पण एवढ्या काळातून ती सासऱ्याचा चहा 8चा 9ला देईल, पण देणारच नाही असं नाही. कुणाची बायको आहे ती? गरीबाची. लखपतीची बायको चहा देण्यापेक्षा त्यांना घरात ठुतच नाही. कुत्र्याला बिस्किट आहेत काय, नालायकांच्या बापाला भाकरी नाहीत. काहींचे कुत्रे गाडी धिंडत त्या कुत्र्या बरोबर. हो, काहींच्या बायका सासऱ्याशी बोलत नाही, वार गेला तिच्यावर. टॉमीशी गप्पा आणते, टॉमीशी. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. याच्यामुळे वृद्धाश्रम वाढले. महाराज परत नीट वाक्य आहे का? मग ज्ञानोबा रायांचं म्हणणं आहे आईबाप हेच तीर्थ आणि